मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत करंजे गावामध्ये. या ठिकाणी दिनांक 26 जून रोजी भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं स्वरूप कसं आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, त्याचबरोबर हे मैदान कसं पद्धतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, मी राजेंद्र बापू जगताप. हां, त्याचबरोबर दादा आता किती तारखेला आणि कुठं होणार आहे मैदान? आपलं मैदान करंजे सोनारकी म्हणून जे मैदान आहे, करंजेचा भाग आहे, त्या ठिकाणी हे मैदान होणार आहे. किती तारखेला होणार आहे दादा मैदान? 26 तारखेला मैदान होणार आहे. त्याचबरोबर हे मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले? हे मैदान राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आणि आमच्या लोकनियुक्त खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नियोजित करण्यात येणार आहे. दादा, तुम्ही एक आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानाच्या संदर्भात काय आव्हान कराल? अत्यंत चांगलं आणि पारदर्शकरित्या आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तर मी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा प्रेमींना या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येनं आपण या रेसमध्ये सहभागी व्हावं आणि याचा आनंद लुटावा, अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. चालतंय, धन्यवाद. 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 दादा नमस्ते. नमस्ते, आपलं नाव? अमर अब्दुल मुलानी. बरं, आता काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला आहे? 26 तारखेला मैदान आहे आणि अतिशय सुंदररित्या मैदान भरवलेले. ज्यावेळेस बैलगाडा बंदी उठली त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रातलं मैदान या ठिकाणी झालं होतं. एक्झॅक्ट या मैदानावर यायचं म्हटलं तर लोकेशन काय, कुठं कसं यावं लागेल? सोमेश्वर मंदिराकडून सुद्धा रस्ता आहे. जर पुण्या साईडच्या गाड्या येणार असतील तर पुण्या साईडून सोमेश्वर मंदिराकडून टर्न मारल्यानंतर डायरेक्ट माळावरून मैदान दिसणार आहे. लोकेशन आम्ही टाकणार आहे. आणि इकडून जर यायचं झालं सातारा साईडनं तर मगरवाडी रस्त्याने आपण येऊ शकता. करंजे पूल मगरवाडी रस्त्याने येऊ शकता. या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? एक उद्या संपूर्ण परवानगी हातात मिळून जाईल. आज प्रोसेसमध्ये आहे. आम्हाला ह्या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस सोशल मीडियावरती कधी बघायला मिळेल? उद्या मिळेल. तर दादा, आता हे मैदानाचं स्वरूप काय, आदत ते ओपन आहे, कसं आहे? ओपन मैदान आहे. या मैदानाच्या बक्षिसाचं एक ते शेवटपर्यंत संपूर्ण सविस्तर सांगा. एक प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 1 लाख रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 71,000 रुपये आहे. तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 51,000 रुपये आहे. आणि चतुर्थ क्रमांक जे आहे ते 31,000 रुपये आहे. तसेच 5व्या क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये आहे. 6व्या क्रमांकाचं बक्षीस 15,000 आहे. 7वा क्रमांक हा 11,000चा आहे. 8वा क्रमांक हा 10,000चा आहे. तसेच ढाल सौजन्यसुद्धा आपण दिलेले. बरं, ढाली किती? 2 आहेत काय? एक ढाली दिलेली. आता या मैदानाची प्रवेश फी किती आहे? 1,000 रुपये दादा प्रवेश फी ठेवलेली आहे. बरं, आता या मैदानाची ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे का? लिमिटेड गाड्या घेतल्या जाणार आहेत का? कसं नियोजन करण्यात? ऑनलाईन घेतली जाणार आहे. हां, का आजपासून सुरू झाली कसं? हां, आजपासून सुरू झालेली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत संपुष्टात येईल. म्हणजे 720च गाड्या फक्त आम्ही नोंदवणार आहे. मैदान अगदी रितसर आणि व्यवस्थितरित्या पार पाडावं, कुठल्याही प्रकारचं गोलगोट लागू नये यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि फक्त 720च गाड्याची नोंद इथे घेतली जाणार आहे. बरं, आणि लॉटचं कसं काय असणार आहे? लॉट उद्या संध्याकाळपर्यंत लाईव्ह मध्ये पडून जातील. बरं, हां. आणि PDF अधिकृत PDF आम्हाला कधी पाहायला मिळेल? उद्या तुम्हाला PDF आम्ही देऊ शकतो. बरं, एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रामध्ये जे पब्लिकची आजपर्यंत इच्छा होती मथुर आणि बकासूर एकत्र पळावा म्हणून, आज संपूर्ण महाराष्ट्राची ती इच्छा ह्या सोमेश्वराच्या पांढरीत म्हणजे सोमेश्वराच्या हद्दीमध्ये ती सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींना पाहायला मिळणार आहे. मथुर आणि बकासूर हे दोन्ही बैल एकच गाडीला पळणार असून या मैदानाचं स्वरूप हे बघण्यासारखं आणि देखणं असणार आहे. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते, आपलं नाव दादा? सुधीर निवृत्ती गायकवाड.
बरं, काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान हे सोमेश्वर करंजे पूल येथे करंजे गावात सोनारकी येथे भरवण्यात आलेलं आहे. बरं. ते राजश्री शाहू छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त आणि ते आमचे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भरण्यात आलेलं आहे. बरं, आता दादा या मैदानाकडे यायचं म्हटलं तर लोकेशन कसं काय? लोकेशन सातारा साईडने यायचं म्हटलं तर बारामती करंजे पूल, करंजे पूल येथून हां, मैदान होणार आहे. बरं बरं. त्याच मैदानात रान कसं आहे? एकूण किती फाटे आहेत या मैदानामध्ये? या मैदानामध्ये टोटल 9 फाटी आहेत. हां, त्याचबरोबर या मैदानाचा पल्ला किती आहे? पल्ला 1000 फुटाचा पल्ला आहे. त्याचबरोबर फाटीच्या आतातमधलं अंतर कसं आहे? 13 फुटाचं आहे. 13 फूट आहे. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एक 5 गट थांबू शकतात सुट्टीच्या टाइम. त्याचबरोबर मैदानाच्या निकाल रेषेच्या समोर एकूण किती फूट जागा आहे? 700 फूट जागा थांबण्यासाठी आहे निकाल समोर. बरं, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला असं काय आहे? अजिबात काही नाही तसं. या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 70% बॅरिकेड. तुम्ही एक आयोजक या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आमचं एवढंच म्हणणं आहे की फक्त बैलगाडा मालकांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावे. रितसर मैदान करणारे, गालबोट लागणार नाही. सुट्टीच्या टायमाला सगळ्या बैलगाडा मालकांनी सहकार्य करावे, टायमात गाडी सोडावी, एवढं सहकार्य मग. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? प्रदीप तानाजी शेंडकर. दादा काय सांगाल या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत? या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? आता अवयवावरती निकाल जो अवयव पुढे असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल. त्याचबरोबर दादा गटाला आणि सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? समान गाड्या उतरल्या तर गटाला कसा निर्णय असणार आहे? गटाला निर्णय समान गाड्या तर परत पळवल्या जातील. आणि सेमीला जर समान गाड्या उतरल्या तर कसं असणार आहे? त्यामध्ये दोन्ही मालकाचं जर समन्वय झालं हां, तर निकाल दिला जाईल आणि दोघांचंही नाही तर परत पळवल्या जातील. परत पळवलं जाईल. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जाणार आहेत दादा? 5. त्यांना टाईम लिमिट किती असणार आहे? 7 मिनिटं बजर सिस्टीम मैदानामध्ये राबवली गेली आहे. हां, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? सुनील मोरे आणि विकास सर. आणि या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? धनावडे बापू. धनावडे बापू. आणि या मैदानाचं कुठल्या चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे? ST STC. आणि खाली सुट्टीला कॅमेरा आहे का? आहे. पट्टी आहे का? आहे. त्याचबरोबर दादा लॉबी टचचा कसा निर्णय असणार आहे? लॉबी टचला निकाल आहे, परंतु शरीर पाय किंवा चाक गेला असेल तर ती फेल झाली, गाडी बाद करण्यात. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीला एखाद्या चालकाने, विजयी बैलगाडीच्या चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर कसा निर्णय असणार आहे? जर निदर्शनात आलं तर ती गाडी बाद केली जाईल बर. आणि त्या ड्रायव्हरला ह्या मैदानामध्ये परत कुठल्याही गाडीवरती चालक म्हणून बसता येणार नाही दिवसभर. बरं, त्याचबरोबर फायनलला जर असा काय प्रकार झाला तर कसा निर्णय असणार आहे? फायनलला जर असा निर्णय झाला तर ती गाडी पूर्णपणे बादच आणि जो त्याच्यानंतरचा नंबर आला त्याला तो नंबर दिला जाईल. बरं, बक्षीस त्या असं कृत्य केलेल्या गाडीला बक्षीस मिळेल का? नाही मिळणार. बरं, त्याचबरोबर दादा आता मैदान पावसाळ्यातलं आहे, त्याच्यामुळे अवकाळी पावसाने जर हजेरी लावली तर कशा पद्धतीचा तुमचा त्यावेळेसचा निर्णय असणार आहे? नाही, हजेरी लावली पावसाने तर आयोजक आणि आपले संघटनेचे पदाधिकारी हे दोघंजण बसून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. बरं, आणि त्याचबरोबर आता मैदान बऱ्याच दिवसातनं पडते पावसाळा असल्यामुळे, त्यामुळे मोठ्या संख्येने पब्लिक येणार. पब्लिक कंट्रोल करायसाठी कसं नियोजन करण्यात आले? आपण जे स्टॉल लागणार कशाचे पण खाद्यपदार्थाचे, आईस्क्रीमचे वगैरे, तर ते ग्राउंडच्या पूर्व बाजूला राहतील आणि पश्चिम बाजू ही पूर्ण बैलगाडा मालकांसाठी आणि बैलांसाठी. पश्चिम बाजूला कोणी स्टॉल कोणीच काहीच नाही, स्टॉल लावून देणारच नाही आम्ही. बरं, आणि त्याचबरोबर कचऱ्याच्या संदर्भात काय सांगायला ह्यांना, खाद्य विक्रेत्यांना ज्यांनी स्टॉल लावलाय ना त्यांनी तो कचरा डस्टबिन ठेवायचा आणि कचरा त्याच्या विल्हेवाट लावायची आणि नंतर झाल्यानंतर आम्ही तर तो काढणारच आहे. निकाल रेषेच्या समोर जे पब्लिक थांबणार आहे त्यांना कसं कंट्रोल करणार? 100 फुटाच्या तिथं आपण वायर लावलेली आहे, तर त्याच्या पलीकडे स्वतःच्या जबाबदारीवरती तिथं थांबायचं. आता तुम्ही एक आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आव्हान एकच करेल की ग्राउंड हे आम्ही जे केलेलं आहे, तर पहिलं ज्यावेळेस बंदी उठलेली त्यावेळेस पहिल्यांदाच इथं चालू झालेलं होतं, तर त्याच ग्राउंडवरती आहे. तर लोकांनी आल्यानंतर फक्त सगळ्यांना मान सन्मान तर आम्ही देऊच, पण त्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढंच आम्ही. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला फायनल पाहायला मिळेल 100%. आणि सकाळी किती वाजता मैदान चालू आहे? 8 वाजता. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक ट्रिपल हिंद केसरी गौतम भैया काकडे देशमुख. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? तुम्ही आज आला या मैदानावरती, मैदानाची पाहणी केली, एक बैलगाडी मालक त्याचबरोबर एक संघटनेचे पदाधिकारी या नात्यानं काय सांगाल? नाही,
ह्यांचं गेल्या एक आठवड्यापूर्वी आमचं बोलणं झालं की 26 तारखेला भैया आम्ही इथं मैदान घेत आहे. तर त्यांनी मी संघटनेचं इथं आम्ही काम करत असल्यामुळं त्यांनी ते चर्चा केली. तर आज ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे, जी संघटनेची जी नियमावली आहे किंवा शासनाने जी नियमावली घालून दिली त्याला अनुसरूनच हे मैदान सगळं पार पाडणार आहे. तर मी बैलगाडी मालकांना एक विनंती करील की ह्यांनी आत्ता ऑनलाईन नोंद चालू केलेली आहे. साधारण 9 फाट्या आहेत. फाट्याचं 10वी फाटी टाकता येत नसल्यामुळे 9 फाट्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे हे 720च गाडी नोंद करून घेणार आहेत ऑनलाईन. तर बैलगाडी मालकांनी सगळ्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर नोंद करून घ्या. कारण मी ह्या आयोजकांशी अशी माझी चर्चा झाली की जर आपल्या 720 गाड्या जर आपल्या ह्या फास्टमध्ये आज आणि उद्या दुपारपर्यंत नोंद झाल्या तर जसं पेडगाव पॅटर्नप्रमाणे पेडगावला जसं आदल्या दिवशीच लॉट्स पाडले गेले त्याच पद्धतीने लॉट्स पाडायचं नियोजन आहे. तर सगळ्या बैलगाडी मालकांनी, कारण 720 गाडी 721 एक गाडी आम्ही एक्स्ट्रा घेऊ शकत नाही, तर 720च गाडी नोंद होणार आहे. तर आपापल्या गाड्या फास्टमध्ये नोंद करून घ्या आणि उद्या साधारण गाड्या नोंद झाल्या 720 गाड्या नोंद झाल्या की उद्याच आम्ही लॉट्सही सगळ्यांच्या पुढं STC लाईव्हवाले आहेत तर त्या लाईव्हवर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर हे लॉट्स पाडले जातील. बरं, आणि काय आव्हान कराल, मैदान कसं आहे काय त्या संदर्भात? मैदान अतिशय म्हणजे ह्या मैदानावर पहिल्याही 2-3 मैदानं झालेली आहेत आणि मैदान अतिशय चांगल्या म्हणजे 900 फूट पल्ला आहे. फाट्यातलं अंतर साधारण 14-15 फुटाच्या आसपास अंतर त्यांनी ठेवलेलं आहे. अवतीभोवती कुठेही विहीर वडा नाला असं काही नाही. पुढं थांबायला 700 फूट अंतर आहे. खाली 5 लॉट्स जाऊन आरामात थांबू शकतात. आणि बैलगाडी मालकांना दुसरी एक माझी महत्त्वाची सूचना की आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर मैदान हे सकाळी 8 वाजता जसं पेडगावचं चालू झालं पेडगावचं मैदान तर 7 वाजता 7-7:30ला चालू झालं तर आपण 8 वाजता पहिला फेरा पळवणार म्हणजे पळवणार. ज्यांनी गाड्या नोंद केल्या त्यांनी 8 म्हणजे 7 वाजता तिथं उपस्थित राहा. 8ला पहिले 5 फेरे खाली पळायला जाणार आहेत कारण पाऊस जर आला तर परत मैदान होऊ शकत नाही आणि संध्याकाळचा पाऊस बऱ्यापैकी येतोय. तर ह्या सगळ्या बैलगाडी मालकांनी लवकर येऊन म्हणजे ह्यांनी बजर सिस्टीमसुद्धा केलेली आहे. 7 मिनिटाचा वेळ आहे. 5 लॉट्स खाली जायला 7 मिनिटाचा वेळ आहे. तर तेवढ्या वेळेत आपल्या गाड्या झोपून खाली गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर उद्या समजा इथं काय जे समोर संयोजकांचे कोण असतील त्यांनी जर गाडी खाली जाऊन दिली नाही तर त्याला संयोजन कमिटी जबाबदार राहणार नाही. तर ते तुम्ही त्या पद्धतीने सगळ्यांनी नियोजन करा. तसंच सगळ्यात महत्त्वाचं शासनाने जी नियमावली घालून दिलेली आहे की शिपूट चावायचं नाही किंवा काय शिपूट आता ह्यांनी उल्लेख केलेला आहे आणि संघटनेच्या वतीने मी ते तुम्हाला सगळ्या ड्रायव्हर लोकांना सूचना करतो की जर तसा कोणी शिपूट चावताना जर इथं सापडला ड्रायव्हर तर त्याच्यावर 100% कारवाई केली जाईल आणि म्हणजे त्याला ह्या मैदानापुरतं त्याला बॅन केलं जाईल आणि त्या गाडीला तर निकाल दिला जाणारच नाही. आणि फायनलचंही ह्यांनी सांगितलं आहे गट सेमीचं जर झालं की निकाल दिला जाणार नाही पण फायनललाही जर समजा गाडी 1 नंबर केला आहे त्या गाडीने आणि जर त्या गाडीच्या ड्रायव्हरनी जर शिपूट चावलेला असेल तर ती गाडी आम्ही बादच धरणार. तिला निकालास पात्र धरणार नाही. बक्षिसासही पात्र राहणार नाही. तिला 1 रुपयाही बक्षीस दिलं जाणार नाही. जी 2 नंबरला उतरेल त्या गाडीला 1 नंबर आणि तिथून पुढं ते तसे निकाल दिले जातील. किंवा अगदी शेवट जरी उतरली असली गाडी तिचा जर शिपूट चावला असला तरी त्यालाही निकाल दिला जाणार नाही. हे आत्ताच ह्या म्हणजे संघटनेच्या माध्यमातून ह्या संयोजकांच्या माध्यमातून हा विषय मी क्लिअर करतो. आणि या संदर्भात जर फायनल निकाल पुकारायच्या अगोदर काय ऑब्जेक्शन किती वेळ घ्यायला टायमिंग देणार आहे तुम्ही? नाही कसं आहे फायनल निकाल पुकारायच्या आत 5 मिनिटाच्या आत त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावं. ज्यांना समजा कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल असं म्हणजे कुठली चुकीची घटना केली असेल त्या ह्याने चालकाने तर त्याच्या बाबतीत ज्याला कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यांनी 5 मिनिटाच्या आत घ्यावं. आणि गट सेमीला सुद्धा जेव्हा गट आणि सेमीला कुणाला ऑब्जेक्शन तसं असेल काय चुकीची घटना ड्रायव्हरने केली किंवा काय घडलं असेल तर ते 2 फेरे पळायच्या आतच घ्यायचं. तुम्ही 3रा फेरा पळायच्या टायमिंगला येचाल तर ते ऑब्जेक्शन तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्यावर काही विचार केला जाणार नाही. आता पाहतोय आपण दादा पावसाळ्याचे दिवस आहेत तरी आता हे मैदान तुम्ही पाहिलं जरी पाऊस आला तरी कसं काय नियोजन असणार आहे का ना? इथं म्हणजे मैदान कठीण आहे. फक्त विषय कसा असतो आता पाऊस थोडाफार झाला तर इथं मैदान होऊ शकतं पण मोठ्या प्रमाणावर जर पाऊस आला तर त्यावेळेसची परिस्थिती बघून संयोजक आणि आम्ही संघटनेचे काही जे ठराविक प्रमुख आहे हे आम्ही बसून त्याच्यावर निर्णय देऊ. चालते. धन्यवाद दादा. ठीक, धन्यवाद.